चला आता समजून घेऊ पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. कोणत्या ॲक्शन्स शो केल्या जातात वाचा तुम्ही पण समजून घ्या. पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज्ड टू शो दॅट एन ॲक्शन वॉज कंप्लीटेड बिफोर अनदर ॲक्शन हॅपन्ड इन द पास्ट. काय लक्षात ठेवाल? एन ॲक्शन वॉज कंप्लीटेड बिफोर अनदर ॲक्शन हॅपन्ड इन द पास्ट. पास्टमध्ये एखादी घटना घडण्यापूर्वी दुसरी घटना कंप्लीट झाली होती. समजलं? नाही समजलं तर हे मराठीमधून तुम्ही समजू शकता. समजलं? भूतकाळात एखादी दुसरी घटना घडण्यापूर्वी एखादी क्रिया पूर्ण झाली होती हे दाखवण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग केला जातो. स्वतःच्या शब्दात तुम्हाला सांगता आलं पाहिजे, स्वतःच्या शब्दात लिहिता आलं पाहिजे. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कोणत्या ॲक्शन्स शो केल्या जातात? भूतकाळात एखादी दुसरी घटना घडण्यापूर्वी एखादी क्रिया पूर्ण झाली होती. समजलं? आता समजून घेऊ स्ट्रक्चर. आता बघा इथे हा पूर्ण भूतकाळ असल्यामुळे परफेक्ट असल्यामुळे हॅड हेल्पिंग वर्ब कोणता येईल? हॅड. वर्बचं कोणतं फॉर्म? पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणजे V3. वर्बचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल त्याला म्हणतात. वर्बच्या तिसऱ्या रूपाला पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणतात किंवा पास्ट पार्टिसिपल म्हणतात. हे लक्षात ठेवा, हे पण विचारलं जाईल तुम्हाला. वर्बच्या तिसऱ्या रूपाला पास्ट पार्टिसिपल म्हणतात. मग ऑब्जेक्ट प्लस टाईम. मेन गोष्ट कोणती लक्षात ठेवायला स्ट्रक्चरमध्ये? हॅड प्लस V3. हॅड V3. ओके. आता बघा एक्झाम्पल्स. आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क बिफोर माय फादर केम होम. आता बघा इथे आपण काय शिकलो होतो? कोणत्या ॲक्शन्स शो केल्या जातात? एखादी घटना घडण्यापूर्वी दुसरी एखादी घटना पूर्ण झाली होती हे आपण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये शो करतो. तर बघा कोणती ॲक्शन च्या अगोदर? म्हणजे फादर घरी यायच्या अगोदर कोणती ॲक्शन शो झाली होती? मी माझा होमवर्क पूर्ण केलेला होता. तर हे जे सेंटेन्स आहे जी पूर्ण झालेली कृती आहे ती असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. म्हणजे इथे होमवर्क करण्याची जी ॲक्शन आहे ती आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. आणि ही दुसरी घटना आहे जिच्या अगोदर ही घटना पूर्ण झाली. तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे प्रत्येक सेंटेन्सेसमध्ये कोणत्या घटनेपूर्वी कोणती घटना पूर्णपणे म्हणजे कंप्लीट झाली होती. तर इथे काय आहे? फादर घरी येण्यापूर्वी होमवर्क पूर्ण झाला होता. इथे हॅड नाही येणार. बघा कोणत्या ॲक्शनमध्ये हॅड V3 येईल हे लक्षात ठेवा. जी पूर्ण झाली होती त्या घटनेमध्ये त्या ॲक्शनमध्ये हॅड V3 येतो. आता बाकीचे एक्झाम्पल समजून घ्या तुम्ही. आणि इथे बिफोर हा शब्द जनरली येतो. बिफोर म्हणजे बिफोर एखाद्या ॲक्शनपूर्वी. आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क बिफोर माय फादर केम होम. सेकंड बघा, शी हॅड लेफ्ट द रूम बिफोर आय अराइव्ड. शी हॅड लेफ्ट द रूम बिफोर आय अराइव्ड. कोणत्या घटनेपूर्वी? या घटनेपूर्वी ही घटना पूर्ण झाली होती. दे हॅड इटन डिनर बिफोर द गेस्ट अराइव्ड. दे हॅड इटन डिनर बिफोर द गेस्ट अराइव्ड. तुम्हाला प्रत्येक सेंटेन्समध्ये कोणती घटना पूर्ण झाली होती ते विचारलं जाईल आणि कोणत्या घटनेपूर्वी कोणत्या ॲक्शनपूर्वी ते पण विचारलं जाईल.
Rahul had completed his work before the meeting started. Rahul had completed his work before the meeting started. We had reached the station before the train arrived. We had reached the station before the train arrived. मी एकच सेंटेन्स दोनदा बोलतो, तर तुम्ही चांगलं समजून घ्या ते सेंटेन्स हां. आणि मराठीतून नका, हेच तुम्हाला समजलं पाहिजे की कोणती ॲक्शन झाली. इंग्लिशमधूनच समजलं पाहिजे. द टीचर हॅड चेक्ड ऑल द नोटबुक्स बिफोर द क्लास बिगॅन. The teacher had checked all the notebooks before the class began. My mother had prepared breakfast before I woke up. My mother had prepared breakfast before I woke up. The players had practiced well before the match started. The players had practiced well before the match started. समजत आहे ना, कोणती घटना पूर्ण झाली आणि ती कोणत्या घटनेपूर्वी पूर्ण झाली ते समजून घेत चला. ते पण विचारलं जाईल. द वर्कर्स हॅड रिपेअर्ड द रोड बिफोर द रेनी सीझन बिगॅन. द वर्कर्स हॅड रिपेअर्ड द रोड बिफोर द रेनी सीझन बिगॅन. He had saved enough money before he bought a new bike. He had saved enough money before he bought a new bike. ओके, बघा तुम्हाला लक्षात आलं असेल, इथे दोन टेन्सेस आहेत. एक सिंपल पास्ट टेन्स बघा, ही बॉट अ न्यू बाईक, सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट, आणि त्या घटनेपूर्वी जी घटना घडली ती आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. हे गोष्ट लक्षात राहील. म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये दोन टेन्सेस यूज केले जातात. सिंपल पास्ट टेन्सच्या घटनेपूर्वी जी घटना पूर्ण झालेली असते ती असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. ओके, एक्झाम्पल समजून घ्या. मराठीमधून तुम्हाला विचारलं जाईल, तुम्हाला तेच सेंटेन्स इंग्लिशमध्ये हेच यावरच प्रश्न विचारले जातील. इथे तुमच्या लाईफमधले 5 एक्झाम्पल्स लिहा, चेक केले जातील. ओके, शेवटी आता व्हिडिओ एंड करण्यापूर्वी तुम्ही काय लक्षात ठेवाल, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कोणत्या ॲक्शन्स, अशा ॲक्शन्स ज्या पास्टमध्ये एखादी ॲक्शन घडण्यापूर्वी दुसरी एखादी ॲक्शन पूर्ण झालेली होती हे दर्शवण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरला जातो. मग स्ट्रक्चरमध्ये मेन गोष्ट काय लक्षात ठेवाल, हॅड V3. मग एक्झाम्पल समजून घ्या आणि मग इथे हे एक्झाम्पल्स तयार ठेवा. ओके, बाय.